Namaskar, hello, this is Sonali Kulkarni, and by now you know what we are doing here. You are listening to, you're watching the podcast by Ruby Hall Clinic, Pune's leading hospital in over 60 years. And या podcast चं नाव आहे Where You Go First Matters. And you know what we do, right? We sit down with the exceptional minds from Ruby Hall, people who dedicate their lives to keep us alive and healthy. Of course, this show is dedicated to the doctors. And today we have an exceptional mind from Ruby Hall who has an experience of over 35 years. India's most renowned cardiologist आणि पुण्याचे सगळ्यात प्रख्यात cardiologist म्हणजेच जगदीश हिरेमठ. Hello. Doctor is very popular in terms of social media. Not just social media, पण I've heard तुमचे जिथे जिथे टॉक्स असतात, व्याख्यानं असतात, not just on cardiology, but also on lifestyle. There are a lot of fans, followers who come to listen to you. And you are also the director at the cardiology and cath lab at Ruby Hall. Yes. For over how many years? 30 years. 30 years. Wonderful. So with that experience and with such a great experience at connecting with the young minds about cardiology and lifestyle, I am sure I'm going to be thrilled, excited, आणि लोक सुद्धा खूप क्युरियस असणार आहेत की आज डॉक्टर आमच्या बरोबर काय शेअर करणार आहेत. सो पहिल्यांदा वेलकम. कसं वाटतंय? मस्त. कार्डिओलॉजी हा विषय तसा आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंग आहे, इन नॉट सो गुड वे. कारण खूप यंग लोक जिममध्ये धावताना, नाचताना, अशा रेग्युलर ॲक्टिव्हिटीज जे सो टू से दिसताना खूप हेल्दी आणि असं वाटतंय की ते छान खुश आहेत. अँड देन सडनली यू सी देम कोलॅप्स. व्हॉट इज हॅपनिंग? Actually, first we'll clarify a few things. Every collapse is not a cardiac arrest. Correct. म्हणजे काही जणांना मुलगी सासरी जाते म्हणून वडिलांना चक्कर येते, किंवा पूर्वी असं राजेश खन्ना आला की मुली फेंट होऊन पडायच्या, राईट, किंवा अप्सरात समोर आली तर हे जे आहे हृदयाचे ठोके बंद पडायचे. नाही, दॅट्स व्हॉट, दॅट जस्ट ड्रॉप इन ब्लड प्रेशर. द हार्ट इज स्टील वर्किंग. राईट. सो दॅट्स अ कॉमन फेंट. आणि ते लोक दे नेव्हर लूज देअर लाईफ, दे कम बॅक आणि सगळं त्यांचं व्यवस्थित होतं. नुसते पायवर धरले कोणीतरी वगैरे तरी रिवाईव्ह होतात. करेक्ट. पण व्हॉट वी आर डिस्कसिंग टुडे इज ए सडन कार्डियक डेथ ऑर सडन कार्डियक अरेस्ट. जिथे नवरात्रीत 3-4 तास डान्स केला एका मुलाने, 13-14 वर्षाचा आहे, तर हार्ट त्याला शॉर्ट सर्किट होतं. म्हणजे ओव्हर यूज झाल्यामुळे हार्टची एक इलेक्ट्रिकल सिस्टीम असते, इट गोज इन अ टिझी. म्हणजे इन्स्टेड ऑफ 70-80 इट गोज टू 300-400 बीट्स पर मिनिट आणि इट स्टॉप्स. सो दॅट इज ओव्हरवर्क. सो ते हिमालयाच्या ट्रेकमध्ये पण होऊ शकतं, किंवा अनयूज मॅरेथॉन रनिंग मध्ये होऊ शकतं. जी ऍक्टिव्हिटी तुम्ही यूज टू नाही ती सडनली करायला गेलात तर ते होऊ शकतं. सो दिस इज ऍक्च्युली सडन कार्डियक डेथ. आणि प्रॉब्ली पीपल आर ओव्हर डुईंग थिंग्स, हा त्याच्यामधला एक भाग असेल. आणि ब्लॉकेजेस इन द आर्टरीज असे माइल्ड फॉर्म मध्ये सुरू झालेले आहेत आता यंग एज मध्ये. सो समबडी 35 इज कम्प्लिटली अनअवेअर ऑफ दॅट ही हॅज सम एक 30-40% ब्लॉक. पण या अशा ऍक्टिव्हिटी मी सडनली द ब्लॉक बर्स्ट इनसाइड इन द आर्टरी अँड द आर्टरी ब्लॉक्स ऑफ, अँड अगेन देर इज अ सडन कार्डियक डेथ. सो असं म्हणू की सडन कार्डियक डेथला द कॉमनेस्ट कॉज इज अ हार्ट अटॅक, म्हणजे आर्टरी बंद पडणं. पण देर आर अदर कॉजेस लाईक आय सेड, ओव्हर यूज ऑफ द हार्ट, किंवा समटाईम्स लूज मोशन झाले, वॉमिटिंग झाले, सोडियम पोटॅशियम इकडे तिकडे झालं, हार्ट सडनली ॲबनॉर्मली बंद पडलं. सो देर आर अदर रिझन्स फॉर इट. सपोज एखाद्याला इलेक्ट्रिक शॉक लागला, हिज ऑल्सो हार्ट स्टॉप्स, बट इट्स नॉट ए हार्ट अटॅक. बट ऑल दीज reasons finally end up into sudden cardiac death or sudden cardiac arrest. राईट. बिफोर वी मूव्ह ऑन, मला असं वाटतंय कॉमन लोकांना आणि मलाही आय एम शुअर खूप लोकांना एक बेसिक कन्फ्युजन किंवा प्रश्न पडतो की
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट याच्यामधला फरक काय? सो लेट्स मेक इट व्हेरी क्लिअर फॉर एव्हरीवन हू प्रॉबेबली स्टिल हॅज अ लिटल बिट ऑफ कन्फ्युजन. आणि ते पाहिजेच. ॲट द स्टार्ट ऑफ द पॉडकास्ट दिस इज रिक्वायर्ड करेक्ट. की आपण असं म्हणू की हार्टला एक प्लंबिंग सिस्टीम आहे, ज्याला आपण कॉरोनरी आर्टरीज म्हणतो. त्याच्यामध्ये क्लॉट झाला आणि द आर्टरी क्लोज्ड ऑफ, दॅट इज अ हार्ट अटॅक. पण त्याला थोडा वेळ मिळतो. हार्ट छातीत दुखतं, घाम येतोय, पेशंट हॉस्पिटलला जातोय. दिस कॅन हॅपन विथ अ हार्ट अटॅक. आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम मी मगाशी म्हटलं तसं शॉर्ट सर्किट झालं तर इट सडनली गोज ऑफ अँड हार्ट बंद पडतं. ओके. सो सडन कार्डियक अरेस्ट इज अ इलेक्ट्रिकल सिस्टम फेल्युअर, राईट, अँड हार्ट अटॅक इज अ प्लंबिंग सिस्टम फेल्युअर. राईट. प्लंबिंग सिस्टम फेल्युअर कॅन लीड टू कार्डियक इलेक्ट्रिक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट. ओके. आता त्यालाच जोडून पुढचा प्रश्न, हाऊ डू यू आयडेंटिफाय किंवा व्हॉट आर द वॉर्निंग सायन्स फॉर अ कार्डियक अरेस्ट की हार्ट इज अंडर स्ट्रेस? तर आर देर एनी सायन्स दॅट युअर बॉडी इज गिव्हिंग? बिकॉज येस, आय एम शुअर आपली बॉडी आपल्याला प्रत्येक वेळेला सांगत असते. ऑलवेज देर आर सायन्स की एनी पर्सन, म्हणजे एस्पेशली अबाव द एज ऑफ 30-35 असं म्हणू, आफ्टर सम काइंड ऑफ एक्झर्शन, काहीतरी ॲक्टिव्हिटी केली, 2 जिने चढून गेला किंवा जिममध्ये व्यायाम केला, तर थकवा आला किंवा छातीमध्ये कसतरी झालं, हातांमध्ये कसतरी झालं, जॉमध्ये काहीतरी झालं, दीज आर ऑल साईन्स ऑफ अंजायना. अंजायना म्हणजे लॅक ऑफ ब्लड सप्लाय टू द हार्ट ऑन एक्झर्शन. ओके. पण हीच ॲक्टिव्हिटी थांबवली की त्याला एकदम बरं वाटतं. सो दिस इज टिपिकली एक्झर्शनल डिस्कम्फर्ट नॉर्मलायझिंग आफ्टर रेस्ट इज अ रिअल वॉर्निंग साईन. त्यावेळेला मग इन्व्हेस्टिगेशन पुढे व्हायला पाहिजेत रादर दॅन सिटिंग ओव्हर इट. ओके. बट हे हाऊ मेनी टाइम्स इट हॅपन्स अँड यू शुड बी लाईक चला आता टेस्ट करूयात? एकदा झालं तरी करायला पाहिजे. Oh, is it? हो. Oh. कारण काय की इट कॅन बी जस्ट वन वॉर्निंग, नेक्स्ट टाइम इट कुड बी अ हार्ट अटॅक. This was just a beginning maybe. Correct. And it can still be Important. cured. Yes. Cured, yes. Early म्हणजे diagnosis can be treated. Precautionary आपण थांबवू शकतो. Correct. A possibility of a cardiac Absolutely. arrest. Absolutely. When you suddenly, खूप वेळ तुम्ही बसलाय and you get up, there is a blackout. Is this also related to No. the heart This issues? is just आपण आमच्या भाषेत त्याला पॉस्चरल हायपोटेन्शन असं म्हणतो. म्हणजे Okay. लो ब्लड प्रेशर बिकॉज ऑफ चेंज ऑफ पॉस्चर. Okay. की तुम्ही बसलेला आहात त्यावेळेला सगळं सिस्टीम अशी डाऊन झाली आहे, सडनली उभा राहिला त्यावेळेला बॉडीनी पटकन जे ब्रेनला ब्लड सप्लाय द्यायला पाहिजे ते देऊ शकत नाही, Okay. आणि त्यामुळे मग असं डिझिनेस थोडंसं होतं. That's got nothing to do with your heart functioning. काय लाईफस्टाईल इश्यूज दॅट यू सी आर मेजर कॉज ऑफ कार्डियक अरेस्ट? किंवा आपण म्हणतो की टिपिकल ट्रेडिशनल स्टिरियोटिपिकल ज्या गोष्टी आहेत, स्मोकिंग, ड्रिंकिंग, अनहेल्दी फूड, कोलेस्ट्रॉल, स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? प्रचंड आहे. आय थिंक आपण हार्ट अटॅक जर कॉन्सन्ट्रेट केलं की कॉरोनरी आर्टरीमध्ये ब्लॉक का तयार होतो, ॲक्च्युली द डेपोजिशन इज ऑफ बॅड कोलेस्ट्रॉल, LDL कोलेस्ट्रॉल, जे आपण लिपिड प्रोफाईलमध्ये मोजतो. पण ते डिपॉझिट तिथे का आतमध्ये तयार होतं? बिकॉज इनर लाइनिंग आर्टरीचं जे आहे ते रफ होतं, खरखरीत होतं असं म्हणून, टू मेक इट सिम्पल. आणि मग इट अलाउज द LDL टू गेट डिपॉझिटेड देअर. ओके. अदरवाईज ते अतिशय मलमल सारखं असतं, स्मूथ, त्यावरनं ब्लड सप्लाय होत असतो. मग हे रफनिंग जे होतं दॅट इज बिकॉज ऑफ ऑल दिस रिस्क फॅक्टर्स, टोबॅको इन एनी फॉर्म, diabetes for some time, high blood pressure, high cholesterol in the blood itself. And हे सगळं gets worse when you have a bad lifestyle. You have a improper diet, you are smoking, lack of sleep is one of the important factors. आणि जे कळत नाही खरं, जे मोजता येत नाही, intangible आहे, that is stress. आता कोणाला कशाचा कधी स्ट्रेस होईल हे काही सांगता येत नाही. कोलेस्ट्रॉल मोजता तरी येतं, ब्लड प्रेशर ट्रीट करता येतं, ते तुम्हाला दिसतं ऑन पेपर किंवा मशीन्स मध्ये, यू कॅन आयडेंटिफाय, बट स्ट्रेस लेवल्स ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे काय होतं हे सांगता येत. इट इज आयडेंटिफाईड ॲज ए मेजर रिस्क फॅक्टर्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ कॉरोनरी ब्लॉकेजेस. आणि रिस्क फॅक्टर्सची गंमत अशी आहे की ते नुसती बेरीज होत नाही त्यांची, म्हणजे डायबेटीस अधिक ब्लड प्रेशर असं नसतं. इट इज एक्सपोनेन्शियल इन्क्रीज. राईट. मग एखादा माणूस सपोज 40शीचा आहे,
त्याला डायबिटीस आहे, तो रेस टू द पॉवर टू रिस्क. त्यालाच ब्लड प्रेशर, रेस टू द पॉवर टू रिस्क. तो स्मोक करतो, रेस टू द पॉवर टू. म्हणजे सगळे 3-4 रिस्क फॅक्टर म्हणून त्याला 64 टाइम्स मोर रिस्क कम्पेअर्ड टू समबडी हू डझंट हॅव ऑल दिस. ऑफकोर्स. एवढं ते एक्सपोनेन्शियल इन्क्रीज इन द रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळे आपण म्हणतो प्रिव्हेन्शन त्याच्यामध्ये अटॅक किंवा ब्लॉक डायग्नोज व्हायच्या आधी रिस्क फॅक्टर्स डायग्नोज व्हायला पाहिजे. राईट. अँड इफ यू वर्क ऑन देम प्रॉब्ली प्रिव्हेन्शन चांगलं होऊ शकतं. सो यू नीड टू चेंज युअर लाईफस्टाईल. ऍब्सोल्युटली. ते काय मला तर वाटतं की रस्त्यावर नियम पाळावे रहदारीचे असं म्हणण्यासारखं आहे. तुम्ही इथनं चाललाय गावाला आणि तुम्ही राईट साईडनी चालवली गाडी तर मग ऍक्सिडेंट होणार नाही. मला लाईफस्टाईल हा फार असं वाटतं की त्याला उदो केलेला शब्द आहे. तुम्ही जर आंघोळ करू शकता रोज बाहेरनं स्वच्छ व्हायला तर इंटरनल क्लिनिनेस यू हॅव टू फॉलो दिस डाएट, एक्सरसाइज, स्मोकिंग नसणं वगैरे या सिम्पल गोष्टी तर करायलाच पाहिजे. बेसिक गोष्टी. आय एम शुअर तुम्ही तुमच्या टॉक्समध्ये पण हे बोलत असाल. पण एवढं सगळं बोलूनही अनेक प्लॅटफॉर्म्सवरती अनेक लोक, अनेक एक्सपर्ट्स बोलतात, पण त्याचा काही फारसा फरक पडताना दिसतोय का? होणार आहे, नक्कीच होतोय फरक. ऑलरेडी पीपल आर गेटिंग अवेअर. पण हेच जर आपण वेस्टर्न सोसायटीत पाहिलं आज तर या सगळ्या गोष्टी तिथे आधी झाल्या होत्या, मे बी 20 वर्षापूर्वी, 25. अँड दॅट सोसायटी इज सो व्हेरी अवेअर ऑफ ऑल दिस थिंग. त्यांच्यामध्ये डाएट पाळणं, एक्सरसाइज करणं, कॅलरी कॉन्शियस असणं, स्मोकिंग न करणं, हे सगळं तिथे ऑलरेडी सिस्टीम मध्ये आलंय त्यांच्या. आणि म्हणून त्यांच्याकडे कोरोनरी आर्टरी डिसीजचं प्रमाण कमी होत चाललंय. रिअली? बट त्यांच्याकडे कोलेस्ट्रॉल आणि फॅटी फूड खाण्याचं प्रमाणही जास्त आहे. पण ते पीपल आर अवेअर आणि ते कमी खातात. मेजॉरिटी पीपल विल टेक केअर. बाकी मग असतातच लोक सगळे. सो यंगस्टर्स इथे बऱ्यापैकी आपल्याला अवेअर दिसत आहेत इन आवर कंट्री, आणि आय एम शुअर द पीपल यू मीट यू सी द डिफरन्स. कधी कधी असं वाटतं का हा अवेअरनेस जास्त वाढलाय आणि ओव्हर डुईंग ऑफ एक्सरसाइजेस होत आहेत म्हणून हे असे सडन डेथ्स आणि कार्डियक अरेस्ट आपण पाहतोय? हा, एक फॅक्टर जो आपण जिम मध्ये होतो किंवा मी मगाशी म्हणलं कुठल्यातरी ट्रेकला होतं, मॅरेथॉन रनिंगला होतं, त्यावेळेला इट इज ओव्हर डुईंग ऑफ द एक्सरसाइज. असं एक टेक्निकल टर्म आहे यू शेप्ड कर्व. ओके. तुम्ही काही एक्सरसाइज केलं नाही तर तुम्हाला एवढी रिस्क आहे. ओके. आणि तुम्ही चांगला मॉडरेट एक्सरसाइज केला तर रिस्क कमी होते. पण एक्सेसिव्ह एक्सरसाइजला यू गो अप अगेन. सो द यू शेप्ड कर्व कॅचेस यू अप जेव्हा तुम्ही जरुरीपेक्षा जास्त किंवा तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर एक्सरसाइज केला तर. सो यू नीड सम काइंड ऑफ एक्सपर्ट आणि मॉनिटरिंग किंवा ट्रेनर किंवा एक जे अनप्लॅन्ड जिमिंग असतं किंवा एक शॉर्टकट्स असतात, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? ॲब्सोल्युटली. मॉडरेशन इज द की. द स्वीट स्पॉट ऑफ करेक्ट गुड हेल्थ आणि एक्सरसाइज इज अ मॉडरेट एक्सरसाइज. आणि ते करण्यासाठी ट्रेनर्सना जास्त सायंटिफिक ट्रेनिंग पाहिजे. प्रत्येक माणसाला वाटतंच माझे मसल व्हावे, हे व्हावं, ते व्हावं. तर ट्रेनर्स हॅव टू बी ट्रेन्ड बेटर इन अ मेडिकल अँड सायंटिफिक मॅनर अँड नॉट जस्ट. हो ना. आणि ते पंपिंग इन ऑफ द प्रोटीन्स आणि हे ते सगळं इट्स ओव्हर डुईंग थिंग्स. राईट. स्टिरॉइड्स आणि या सगळ्याचाही परिणाम तेवढाच तुमच्या हार्टवर आणि हेल्थवर होतोच. फॅमिली हिस्ट्रीचा डायबिटीज आणि ब्लड प्रेशर याचा किती रिस्क फॅक्टर वाढलेला आहे याच्यामुळे? ॲब्सोल्युटली असतोच रिस्क फॅक्टर फॅमिली. हा आपण एक 4 मेजर रिस्क फॅक्टर बघितले, डायबिटीज, ब्लड प्रेशर. तर फॅमिली हिस्ट्री ऑल्सो इज वन ऑफ देम. आणि फॅमिली हिस्ट्री असं कॅज्युअली बघायची नसते. म्हणजे माझ्या मामाला होतं त्याचा काही रोल नसतो. फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह, करेक्ट, आई वडील भाऊ बहीण यांच्यापैकी कोणाला 55 वर्ष वयाच्या आत जर हार्ट अटॅक आला असेल, अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाली, म्हणजे त्यांच्यामध्ये तो आजार लवकर झालेल पण तर दॅट इज फॅमिली हिस्ट्री. ओके. पण त्यातली गंमत अशी, आता सपोज मी अशा एका फॅमिली मधला आहे तर मी हायर रिस्क पेशंट आहे, व्यक्ती आहे, हाय रिस्क व्यक्ती. आणि मी लग्न करताना याचा विचार न करता अजून एका हाय रिस्क व्यक्तीशीच लग्न केलं. तर मी हाय रिस्क, ती हाय रिस्क आणि आमची नेक्स्ट जनरेशन हायेस्ट रिस्क, हाय रिस्क अशी. तर ते काय असं लव्ह मॅरेजेस मध्ये मी गमतीने म्हणतो की लव्ह इज ब्लाइंड, ह्या गोष्टी विचारल्या जात नाहीत. किंवा पण अरेंज मॅरेज मध्ये तर अजिबातच विचारल्या जात नाही. म्हणजे तुम्ही कोणाचं धाडसच होऊ शकतं. तुम्ही सॅलरी विचारता, घर आहे का, गाडी आहे का, अमुक गोत्र विचारता, सॅलरी, गोत्र. हा, पण तुम्ही फॅमिली हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री विचारतच नाही. दॅट इज सो स्ट्रेंज.
अजून 200 वर्ष नाहीच पॉसिबल. म्हणजे ते फॉर्म्स मध्ये लिहून घ्यायला पाहिजे, मॅट्रिमोनियल फॉर्म्स मध्ये तुमची फॅमिली मेडिकल हिस्ट्री हे अत्यंत मॅन्डेटरी आहे. 100%. आणि फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही अरेंज मॅरेजचा ट्रेंड आहे. ॲब्सोल्युटली आहे आणि तो वाढलाय किंबहुना मला असं तर वाटतं. ते असं असताना तर एवढ्या गोष्टी सहज तपासल्या गेल्या. ॲब्सोल्युटली मॅरेज ब्युरोजनी हा पॉइंट नोट करून घ्यावा, नोंदणी करून घ्यावी. पण अशा लोकांना ज्यांना फॅमिली हिस्ट्रीमुळे रिस्क जास्त आहे त्यांनी रेग्युलर चेकअप्स करावेत का आणि किती कालांतराने, हाऊ रेग्युलर दिस शुड दे बी? फॅमिली हिस्ट्री असो वा नसो, माझ्या मते देर आर सम थिंग्स जे बाय बर्थ आलेले असतात. फॉर एक्झाम्पल देर कुड बी अ जुवेनाइल डायबिटीज, करेक्ट, तर शुगर असते. तसंच कोलेस्ट्रॉल पण बाय बर्थ असतं काय काय जण, स्मॉल पर्सेंटेज, पण त्यांच्यामध्ये इवन ब्लड प्रेशर कॅन स्टार्ट ॲट द एज ऑफ 5. तर माझ्या मते द रिअल फर्स्ट जो चेकअप आहे अबाउट शुगर, अबाउट कोलेस्ट्रॉल, अबाउट ब्लड प्रेशर, हे तर अगदी 10-1 वर्षाचं असताना झालं पाहिजे. मग त्यामध्ये यू रूल आउट की बाबा हे काही बाय बर्थ काही नाही. मग नेक्स्ट चेक कुड बी ॲट द एज ऑफ 30. ओके. मग त्याच्यामध्ये बेसिक ब्लड म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि शुगर्स आणि ऑफकोर्स ब्लड प्रेशर, अबाउट सेंट्रल ओबेसिटी, ओके, वेस्ट सर्कम्फरन्सचा विचार, ह्या सगळ्या गोष्टी 30sला झाल्या पाहिजेत. त्यामध्ये काही करेक्टिव्ह फॅक्टर्स असेल तर मग फ्रिक्वेंट चेकअप्स होतील. करेक्टिव्ह काही नसेल तर एव्हरी 3 years यू कुड कीप डुईंग ऑल दीज टेस्ट. ओके. आणि मग मे बी थोडंसं 40s नंतर किंवा सपोज समबडी ॲज अ फॅमिली हिस्ट्री तुम्ही विचारलं तसं, तर त्यांनी 40sला ना एक CT कॉरोनरी अँजिओग्राफी टेस्ट करायला पाहिजे. ओके. ही टेस्ट इतकी वंडरफुल टेस्ट आहे आजकाल की इट इज क्विक, विदिन 2 minutes द टेस्ट इज डन. इट्स अ स्कॅन, म्हणजे त्याला काही ऍडमिट व्हायला लागत नाही किंवा कुठे पोकिंग तुमच्या आतमध्ये इन्व्हेसिव्ह काही नाही. आणि त्याच्यामध्ये अर्लिएस्ट डिटेक्शन इज पॉसिबल. म्हणजे तुमचं जर नॉर्मल स्कोअर कॅल्शियमचा 0 असेल तर तो अगदी 10 कॅल्शियम स्कोअर पासून तुम्हाला डिटेक्शन देऊ शकतो. म्हणजे आपलं प्रिव्हेन्शन तेव्हापासून सुरू होऊ शकतं. तर ती टेस्ट इज एक्स्ट्रीमली व्हायटल. ती करेक्ट ठिकाणी वापरली गेली पाहिजे. ॲज यू सेड की फॅमिली हिस्ट्री आहे, मध्ये मेजर रिस्क फॅक्टर्स आहेत, त्यांनी 40ला ही टेस्ट करायला पाहिजे. ओके. आणि देन डिफरन्शिएट इन 2 parts की सिटी एंजिओ ॲबनॉर्मल, सिटी एंजिओ नॉर्मल. राईट. आणि नॉर्मॅलिसी त्या सिटी एंजिओग्राफीची एवढी इम्पॉर्टंट आहे, इट हॅज 100% नेगेटिव्ह प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू. म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही, म्हणजे तुम्हाला सुप्रीम कोर्टचं रुलिंग असल्यासारखं तुम्हाला काही नाही. मग अनदर 5 years यू आर फ्री टू behave well. Enjoy your life. No, behave well. Right. This is about yourself. म्हणजे स्वतःला असं काही होऊ नये यासाठीचे प्रिव्हेन्शन मेजर्स. बट वेन यू आर इन अ सिच्युएशन की आता कार्डियक अरेस्ट आलेला आहे आपल्या समोर कोणाला तरी, अशा वेळेला समोरच्या व्यक्तीने काय स्टेप्स इमिजिएटली घ्यावेत जेणेकरून वी कॅन सेव्ह अ लाईफ? अँड आय वॉन्ट टू नो की आपल्याला होत आहे असं काहीतरी हे जाणवत असताना इमिजिएटली काय करावं, नॉट टू गेट पॅनिक अँड डू अ नॉट प्रिव्हेंटिव्ह बट इमिजिएट स्टेप दॅट कुड सेव्ह युअर लाईफ. असे 2 महत्वाचे प्रश्न. ओके. द फर्स्ट पार्ट की कोणीतरी कोलॅप्स होत आहे आपल्या समोर, कोलॅप्स झालंय, तर फर्स्ट यू हॅव टू सी की तो माणूस रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही. ओके. सपोज ही रिस्पॉन्डिंग करतोय तुम्हाला, तर दॅट मीन्स ही डझंट नीड CPR त्यानुसार. पण तो रिस्पॉन्स त्याला अजिबात नाही आणि त्याचं ब्रीदिंग चालू नाही. आपण लाईटली हार्ट असा पोटावर ठेवायचा असतो आणि ते पोट जर वरखाली होत असेल तर ब्रीदिंग चालू आहे. या 2 गोष्टी नसेल, नो रिस्पॉन्स, नो ब्रीदिंग, इट इज कार्डियक अरेस्ट. ओके. हे असं पटकन डायग्नोसिस विदिन फर्स्ट 10 seconds होऊ शकतं. ओके. आणि या व्यक्तीला कधीही सॉफ्ट पोर्शनवर किंवा बेडवरती, सोफ्यावरती घ्यायचं नाही. ऑलवेज ऑन द फ्लोअर. ओके. हार्ड सरफेस पाहिजे बेसिकली. ओके. आणि त्याच्या बाजूला तुम्हाला गुडघ्यांवरती उभं राहता येईल. राईट. समथिंग लाईक वज्रासन पोझिशन, की गुडघे टेकून तुम्ही त्याच्या बाजूला उभे आहेत. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल की या माणसाला कार्डियक अरेस्ट झालेली आहे, 1 person शुड अलर्ट ॲम्ब्युलन्स, 1 person शुड सी की कुठे AED मशीन, त्याचं मशीन जवळपास आहे का. सो त्या माणसाचं काम ते राहील बाकीचं. आणि ज्या माणसाला CPR माहिती आहे, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन, CPR, मराठीमध्ये त्याला
हृदय पुनरुत्थान म्हणतात, फार अवघड शब्द आहे. सीपीआर सोपं पुनरुत्थान, हा. जातात. सीपीआर सोपं, ऍक्च्युली इट इज किक स्टार्टिंग द हार्ट. करेक्ट. तर माणूस हार्ड फ्लोअरवर घेतलेला आहे, कार्डियक अरेस्ट डायग्नोज झाली, 1 पर्सन लुकिंग फॉर ॲम्ब्युलन्स, Yeah. आणि दुसऱ्यानी त्याच्या बाजूला बसून सीपीआर त्याला द्यायचं असतं. आणि तोपर्यंत एखादं एईडी मशीन अवेलेबल झालं तर त्यांनी शॉक द्यायचं असतो. ओके. या फक्त दिलेल्या सीपीआरनी 10तले 4 तरी जीव वाचू शकतात, आणि असून एईडी मशीन आलं तर 7 ते 8 जीव वाचू शकतात. Wow. आणि इट इज अ सिम्पल थिंग, अतिशय बेसिक असतं. प्रत्येकाला ते यायला पाहिजे, डॉक्टर असो नॉन डॉक्टर असो. आणि आम्ही तर असं एक नेशन वाईड अभियान चालवलंय आता अबाउट सीपीआर. याच्यामध्ये शाळांच्या करिक्युलम मध्ये सीपीआर. आय वॉज जस्ट गोइंग टू से, Yes, कारण की आपल्याला yeah. शाळेत खूप असे अनावश्यक विषय आहेत, पण एक सिव्हिल लाईफ आणि आजूबाजूला अवेअरनेस अबाउट हेल्थ असणं आणि एक बेसिक फर्स्ट एड प्रत्येकाला देता येणं आय थिंक खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि दुसरं पण आम्हाला असं वाटतं की एईडी मशीन आता एवढ्या मोठ्या सोसायटीज बांधल्या जातात, तिथं फायर एक्सटिंग्विशर इज ए मस्ट. त्याच्याशिवाय तुम्हाला कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही. राईट. तर एईडी मशीन शुड ऑल्सो बी मस्ट. त्याच्या बाजूला बी ऑल्सो कीपिंग देम. हो है ना? हो, एव्हरी सोसायटी शुड हॅव अ एईडी मशीन. आता आम्ही बऱ्याच मेट्रो स्टेशनवरती, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही एईडी मशीन बसवतोय. फिलॅन्थ्रोपिस्ट ॲटिट्यूड ऑफ पीपल, त्याच्यातनं आम्ही बसवतोय. पण हे सगळं व्हायला पाहिजे. सो सीपीआर करायला पाहिजे. आणि ऑफकोर्स जेवढ्या लवकर पेशंटला ॲम्ब्युलन्सनी पाठवत आहे, त्याला का कार्डियक अरेस्ट झालाय याचा विचार करू नये. एक्झॅक्टली. इट कुड बी एनिथिंग. इट कुड बी हार्ट अटॅक, इट कुड बी समथिंग एल्स. ते हॉस्पिटल ठरवतील. आपलं त्यावेळेला बाय स्टँडर्ड आहोत आपण, बाय स्टँडर्ड सीपीआर करून आपण जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचा. दॅट इज वन. दुसरा जो आस्पेक्ट आहे, मला काहीतरी होत आहे, तर दॅट इज युजली ए हार्ट अटॅक. म्हणजे छाती भरून आली आहे, दम लागतोय, सफोकेशन वाटतंय, छाती दुखतेय, घाम येतोय, हे सगळे हार्ट अटॅकची लक्षणं आहेत. तर अशा व्यक्तींनी 45 डिग्रीज मध्ये बसायला पाहिजे एका जागी. पूर्ण आडवं झोपायचं नाही, पूर्ण व्हर्टिकल बसायचं नाही, 3-4 पिलोज लावून असं बसायचं. अँड समबडी लुक्स फॉर एन ॲम्ब्युलन्स. अशा व्यक्तीला पहिला गोल्डन आवर आपण म्हणतो. गोल्डन आवर मध्ये जर ट्रीटमेंट दिली तर हार्ट वाचू शकतं आणि लॉंग टर्म बेनिफिट्स त्याचे खूप मिळतात. तर ट्रान्सपोर्ट टू अ हॉस्पिटल देर इज ICU किंवा हार्ट अटॅकची ट्रीटमेंट देता येते किंवा कॅथलॅब आहे, अशा ठिकाणी जायला पाहिजे लवकरात लवकर. एक फर्स्ट एड आपल्याला घरी करता येईल इज डिस्प्रिनची गोळी घेणं. ओके. डिस्प्रिन इज नोन ॲज डिस्प्रिन बिकॉज इट इज डिस्पर्सिबल ॲस्पिरिन. राईट. ॲस्पिरिन वर्क्स ॲज अ ब्लड थिनर. तर ते पाण्यामध्ये विरघळून जर तुम्ही घेतलं तर इट इज वन ऑफ द बेस्ट फर्स्ट एड दॅट यू कॅन गिव्ह टू युअर सेल्फ किंवा तुमच्या घरात कोणी असेल त्यांना. ओके. आणि मग काही बरेच हार्ट अटॅक. तीच हार्ट अटॅक. आणि कार्डियक अरेस्टच्या वेळेला काहीही द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही, काही द्यायचं नाही, सीपीआर देणं गरजेचं आहे. बाकी त्याच्या तोंडामध्ये काही घातलं वगैरे काहीच करायचं नाही, किंवा हे हुंगायला दिलं ते हुंगायला दिलं, अजिबात एक्सपेरिमेंटेशन नाही करायचं. आणि इट इज अनसायंटिफिक, काही होतच नाही त्यांनी घेऊन. राईट. पण हार्ट अटॅकचा जो व्यक्ती आहे त्यांनी मात्र ह्या गोष्टी करून लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचाय. आणि ऑफकोर्स you can contact your doctor, you can contact. Of course, all of that can follow. That's why we say where you go first matters. कारण अशा वेळेला इमिजिएट रिस्पॉन्स जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अँड चूज द राईट प्लेस. लास्टली जाता जाता व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू टेल नॉट जस्ट टू द यंग जनरेशन बट टू एव्हरीवन हू इज वॉचिंग दिस, पार्टिंग वर्ड्स अबाउट युअर लाईफस्टाईल. आय नो इट्स अ व्हेरी स्टिरियोटिपिकल शब्द तुम्ही म्हणाला, तो उगाच ग्लॉरिफाय झालाय, पण विदाउट ग्लॉरिफाईंग इट व्हॉट मेसेज वुड यू वॉन्ट टू लिव्ह? मी इथून समजा आता पुण्याहून मुंबईला जातोय आणि 3 लेनचा रस्ता आहे, एक्सप्रेस हायवे. तर मी माझी गाडी मधल्या लेनमध्ये ठेवायची. माझी क्लचेस, ब्रेक्स, मिरर्स, कंपनी कसं आहे सगळं माझं चांगलं असलेल आणि मी 70-80 स्पीडनी गेलो तर मुंबईला पोहोचण्याची शक्यता खूप जास्त असते आणि टाइमली पोहोचण्याची शक्यता जास्त. मी राईट लेनमधनं ड्राईव्ह करायला लागलो तर ॲक्सिडेंटची शक्यता असते. इफ आय एम रेकलेस अबाउट एनिथिंग, लाईफस्टाईल असो, आणि मी लेफ्ट लेनमध्ये राहिलो तर मी मुंबईला पोचायला फार वेळ लागेल. म्हणजे आय एम टू डिसिप्लिन्ड किंवा असं काही असेल तर मध्यभागी राहावं. ह्याच्यामध्ये प्रॉपर कॉमन सेन्स डाएट आहे, मिडल लेवलचा एक्सरसाइज आहे, म्हणजे अबाउट
150 minutes पर वीक एवढं एनी फॉर्म ऑफ Okay. एक्सरसाइज 30 मिनिट्सचे 5 सेशन तुम्ही करणं जर दॅट इज Minimum. मॉडरेट एक्सरसाइज. आणि मुख्य म्हणजे ऑफकोर्स टोबॅकोवरती वगैरे अवेअरनेस खूप आहे, त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि एकमेकांना सहाय्य करायला पाहिजे. फ्रेंड्समध्ये काय होतं, फ्रेंड्स गेट रिडिक्युल्ड. एखादा माणूस पाळायला लागला तर त्याला रिडिक्युल करतात लोक. Right. इन्स्टेड ऑफ दॅट सगळ्या ग्रुपनी ते पाळायची, एकमेकांना प्रमोट करायला. Yeah. Have a nice त्याच्यातून- healthy competition around it. करेक्ट. आणि त्याच्यामुळे मग तो होल ग्रुप कॅन बिकम हेल्दी. Yes. आणि त्यामुळे डाएट, एक्सरसाइज, ॲडिक्शन्स आणि फ्रेंड्स अँड फॅमिली हे जर आपण पाळू शकलो तर या आपल्या हँडल अमुक तो गाडीच्या ह्या सगळ्या आहेत, ह्यांनी आपण मस्त चांगलं राहू शकतो. प्रिव्हेन्शन इज वंडरफुल. एस्पेशली आपण सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणतोय, ज्याला एकदा अटॅक आलाय आणि त्याला परत होऊ नये, तर ते खूप इफेक्टिव्ह असतं. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे ज्याला काहीच नाहीये Hmm. त्याचं मोटिवेशन लेवल थोडं कमी असतं, म्हणून त्याचा इफेक्ट एवढा येत नाही. पण दिस इज व्हॉट शुड बी डन, की आपण डे टू डे डायनिंग टेबलवर बसून आपण मुलांशी पण लाईफस्टाईल बद्दल बोलायला पाहिजे, की संस्कारमध्ये लाईफस्टाईल बद्दल संस्कार व्हायला पाहिजेत. Absolutely. अशा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर इट हॅज टू पर्कोलेट इन द सोसायटी. म्हणजे मग Absolutely. आपोआप ते आता व्हिएतनाममध्ये सकाळी 6 वाजता द होल नेशन इज ऑन द रोड. Oh, सगळे एक्सरसाइजला बाहेर पडलेलं असतं. wow. तर दिस काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगितलं, Correct. असं काहीतरी झालं तर इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स. करेक्ट. सो इट हॅज टू बी अ पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल. आपण जे म्हणतो आहोत ते हेच आहे की कितीही व्यस्त असलात तरी स्वतःच्या, जसं तुम्ही म्हणाल, आंघोळीला वेळ काढतोच ना आपण, ब्रश करतोच ना आपण, तर मग हे सगळं जे बाह्य सौंदर्य आहे ते किंवा स्वच्छता जी आहे ती तेव्हाच काय म्हणतो सत्कारणी लागेल, जेव्हा तुम्ही आतूनही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्याल. आय थिंक दॅट्स अ वंडरफुल वे टू एंड दिस पॉडकास्ट. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही इतक्या छान प्रेमाने आणि खूप सोपं करून आम्हाला अत्यंत महत्त्वाचा आणि अवघड विषय सांगितला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आय होप गाईज तुम्हाला ही कार्डियक अरेस्ट अँड हार्ट अटॅक बद्दलचे बरेच मिथ्स इथे ब्रेक झाले असतील. दॅट्स आर एम. ट्राय अँड मेक हेल्थ अँड मेडिकल रिलेटेड subjects simpler and understandable for you. I hope you enjoyed this podcast. Thank you so much. Don't forget to subscribe us.